प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यामध्ये आपण पाहतो आहोत की गेल्या काही दिवसापासून पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आणखी उसळी घेतलेली आहे आणि मुंबईमध्ये प्रवेश करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे। अशा वेळी अचानकपणे हे आंदोलन जे उभं राहिलं आणि या आंदोलनाची एक जी मागणी आहे, प्रामुख्यानं ज्या मागणीवर सगळा वाद आणि विवाद उभा राहतो ती म्हणजे ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण हवं, हा जो भाग आहे याला घेऊन हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे। पण या आंदोलनाचा नेमका अन्वयार्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेला आहे ज्येष्ठ पत्रकार आणि समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि प्रवक्ते माननीय राहुल गायकवाड यांनी केलेले हे विश्लेषण खास प्रेक्षकांसाठी। आपण त्यांचं हे विश्लेषण निश्चितपणे ऐकावं आणि आपल्या प्रतिक्रिया द्याव्या। नमस्कार। आज आरक्षण या विषयावर की मला थोडं भाष्य करावंसं वाटतं। समाजातील उपेक्षित घटकांना जे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेले होते त्या समाज घटकांना आरक्षणाच्या माध्यमातून संधी देऊन, समान संधी देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची एक व्यवस्था आहे आरक्षण। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC, ST, OBC समाजाला आरक्षण देण्याची तरतूद भारतीय संविधानाच्या माध्यमातून आणि त्याला संविधानाच्या कायद्यांचे संरक्षण देऊन केलेले आहे। आणि पुढच्या काळामध्ये नोकऱ्यामधलं आरक्षण असेल, शिक्षणामधलं आरक्षण असेल किंवा राजकीय आरक्षण असेल, त्या आरक्षणाचा फायदा घेऊन समाजातला जो उपेक्षित घटक होता, जो आरक्षण व्यवस्थेमध्ये लाभार्थी झाला, त्या समाज घटकाला एक संधी मिळाली आणि तो विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेला आपण पाहिलेला आहे, पाहतो आहोत। मात्र देशात आणि राज्यामध्ये एक पाशवी बहुमतामध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर, भाजप आणि मित्र पक्षाचं सरकार आल्यानंतर आपण पाहतोय की या आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावरती एक राजकारण सुरू आहे। राजकारण बदलणं किंवा आरक्षण रद्द करणं ही भाजपची एक भूमिका राहिलेली आहे आणि आरक्षण व्यवस्थेच्या एकदम सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा हिंदुत्ववादी संघटना असतील त्या आरक्षणाच्या विरोधात आहेत। त्यांनी वेळोवेळी आरक्षण व्यवस्थेला विरोध केलेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी संधी मिळेल तेव्हा आरक्षणाला विरोध केलेला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संसदेत जाहीरपणे सांगितलेलं आहे की सर्व प्रकारच्या आरक्षणाला माझा विरोध आहे। तर ही आरक्षण विरोधी शक्ती जी आहेत त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज सत्तेवरती आहे आणि आरक्षणाचा राजकारण करणं, आरक्षण रद्द करणं ही त्यांच्यासाठी अडचणीची गोष्ट आहे, अशक्य गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं ते आरक्षण रद्द न करता आरक्षणाच्या लाभार्थी समाज घटकांना आपापसात लढवण्याचं काम करत आहे। आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर की मराठा आरक्षण जे आहे, मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका रास्त आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा आरक्षणाच्या बाजूचे होते, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती, पण ते त्यावेळेस मिळू शकलं नाही। आज मराठा आरक्षणाला डॉक्टर आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालंही पाहिजे, पण ते आरक्षण ज्या पद्धतीने मागतायत ते ओबीसी मध्ये घुसखोरी करतायत, ओबीसीच्या कोट्यातलं आरक्षण मागतायत आणि ती मागणी जी आहे ती मागणी चुकीची आहे आणि ती मागणी चुकीची असल्यामुळं की त्यांना त्या पद्धतीने आरक्षण मिळू शकत नाही। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने विधानसभेत ठराव करूनही केलेला आहे, पण ते ठरावच चुकीच्या पद्धतीने आहेत आणि चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर आहेत। आरक्षण व्यवस्थेच्या ज्या चौकटी आहेत त्या चौकटीच्या बाह्य आहेत, त्या बाहेरच्या आहेत आणि त्याच्यामुळं न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकलं नाही आणि टिकणारं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं नाही त्याच्यासाठी केलेलं हे विधानसभेतलं एक नाटक होतं। मराठा समाज हे समजून घेत। दुसरी गोष्ट अशी आहे की मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागत असल्यामुळं ओबीसीला मिळणाऱ्या आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे असं ओबीसीना वाटतं आणि मग ते मराठ्याच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून आपण पाहतोय की मराठा समाज आणि ओबीसी समाज हे एक दुसऱ्याच्या विरोधात आपलं आरक्षण मागण्यासाठी आणि आपलं आरक्षण वाचवण्यासाठी की लढताना दिसत आहेत आणि ही लढाई जी आहे
हा संघर्ष जो आहे मराठा आणि ओबीसी समाजामधला, ते इथल्या राजकर्त्यांनी भाजपसारख्या धर्मांध आणि जातीयवादी शक्तीने जाणीवपूर्वक लावून दिलेला आहे. मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागत असल्यामुळं ओबीसी मध्ये आपल्या आरक्षणाविषयी भीती निर्माण झालेली आहे आणि सरकार वेळोवेळी, भाजपचं सरकार विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाला आश्वासन देत आहेत की तुमच्या आरक्षणाला धक्का लावू देत, म्हणजे मराठा समाजाला मोकळं सोडायचं, त्यांच्याकडून ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण करायचा आणि दुसऱ्या बाजूने ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही म्हणून ओबीसीला आश्वासन द्यायचं आणि ओबीसीला आपल्यासोबत ठेवायचं. हा खेळ जो आहे तो गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये भाजप करत आहे. आज गेल्या 2 दिवसापासून की मराठा आरक्षणाचं एक वादळ पुन्हा मुंबईत येऊ घातलेलं आहे. जालनामधून मराठा समाजाचे आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे कूच करत आहेत, निघाले आहेत. ते मुंबईला येतील आणि सरकारला माहीत होतं की महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचे दिवस आहेत. मुंबईमध्ये जर मराठा आरक्षण आंदोलक आले तर मोठ्या प्रमाणात गोंधळ होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं खरं तर हस्तक्षेप करून मराठा आंदोलकांना मुंबईमध्ये किंवा आंदोलनाला पुढे ढकलण्याचा म्हणजे कुठला तरी तोडगा काढता आला असता, पण तो सरकारने केलं नाही. मराठा आंदोलनकारांनी आपल्या जागेवरून निघू दिलं. ते महाराष्ट्रातून मुंबईकडे कूच करत निघालेले आहेत आणि आज न्यायालयाने मराठा आंदोलकांना मुंबईमध्ये येण्यासाठी विरोध केला, परवानगी दिली नाही. त्याच्यामुळं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे आंदोलन मराठा समाज मुंबईमध्ये येत आहे तो मुंबईमध्ये पोहोचू शकणार नाही. हा तोडगा जो आहे अगोदरच काढता आला असता किंवा जरांगे पाटलांनी मोर्चा घोषित केल्यानंतर, तारीख डिक्लेअर केल्यानंतरच की न्यायालयाकडून आज जो निर्णय आला आहे तो आणता आला असता आणि मज्जाव करता आला असता. कलेक्टरच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला त्याच ठिकाणी थांबवता आलं असतं, पण सरकार जाणीवपूर्वक हे करतं की मराठा आंदोलकांना पण मोकळी सूट द्यायची, त्यांनी रस्त्यावर उतरायचं आणि त्यांनी रस्त्यावर उतरलं की त्याच्या विरोधात ओबीसी आंदोलन उतरायचं. असा जो एक खेळ महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावाने सुरू केलेला आहे फडणवीस सरकारने. ही दोन्हीही बाजूचे लोक जे आहेत, नेते आहेत, हे त्यांनीच उभा केलेले आहेत आणि गरीब मराठा आणि एक ओबीसी समाजात जो आहे की ज्याला खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाचा लाभ हवा आहे, तो त्याचा हकदार आहे, की असा समाज जो आहे तो मधल्यामध्ये पिचत चाललेला आहे. आपण पाहिलेलं आहे की पाहतो आहोत की जे ओबीसीचे नेते आहेत ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने फडणवीसाच्या खूप जवळचे आहेत आणि आता तर ओबीसी नेत्यांना हाताशी धरून फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने एससीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणलं त्याच पद्धतीने ओबीसीच्या आरक्षणामध्ये पण उपवर्गीकरण आणण्याचा क सारखं प्रयत्न त्यांनी चालू केलेला आहे. सरकारने तसा प्रस्ताव आपल्या नेत्यांपुढे ठेवलेला आहे आणि नेते जाहीरपणे त्या संदर्भात माध्यमावर बोलत आहेत, जाहीरपणे सभा मीटिंगमध्ये बोलत आहेत. खरं तर ज्या वेळेस आरक्षणाची व्यवस्था निर्माण झाली आणि त्याच वेळेस की कॅटेगरी ज्या तयार झालेल्या आहेत, एससीची कॅटेगरी असेल, एसटीची कॅटेगरी असेल किंवा ओबीसीचा एक समुदाय म्हणून त्याची एक कॅटेगरी असेल आणि ह्या कॅटेगरी ज्या झालेल्या आहेत त्या काय निकषावर झालेल्या आहेत आणि त्या निकषावर झाल्या असल्यामुळं की त्यांचा एक समूह तयार झालेला आहे. एससीचा एक समूह तयार झालेला आहे, एसटीचा एक समूह तयार झालेला आहे आणि ओबीसीचा एक समूह तयार झालेला आहे. आता त्या समूहामधल्या काही जातींना तुकड्या तुकड्यामध्ये आरक्षण देण्याचा जो उपवर्गीकरणाच्या नावाखाली सरकारने जो घाट घातलेला आहे, जी हे भाजपचं धोरण आहे आणि तो लादण्याचा जो प्रकार आहे त्या समाजातल्या नेत्यांना हाताशी धरून, ह्या खूप घातक आहे. आरक्षण व्यवस्था की लोकांनी अनेक वेळा सांगितलं की आरक्षण व्यवस्था ही काही रोजगार हमीची स्कीम नाही. कुठल्या आरक्षण व्यवस्था एक समूह आहे आणि ते समूह म्हणून त्याला मिळणाऱ्या आरक्षणाचं प्रतिनिधित्व करतो, त्याचा लाभ घेतो आणि त्या आरक्षणाचं संरक्षण करतो. उद्या तुकड्या तुकड्यामध्ये जर हे आरक्षण व्यवस्था विभागली गेली आणि मग एखाद्या समूहाचं आरक्षण सरकारला वाटलं की आपण त्या समूहाला त्या आरक्षणाची गरज नाही, असं काही सर्वेक्षण झालं, परीक्षण झालं, तर त्या समूहाचं आरक्षण काढलं जाईल. तेव्हा बाकीचा समूह जो आहे ओबीसी मधला की त्याच्या वाट्याचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे येणार नाहीत. हे धोके आहेत आणि हे धोके निर्माण करणं हेच आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये
फडणवीस सरकारचं धोरण आहे आणि त्या धोरणाला ओबीसी मधले नेते आहेत तेही बळी पडत आहेत. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. एकूणच आरक्षण व्यवस्थेला तुकड्या तुकड्यात विभाजन करून त्याला खालसा करण्याचं एक काम जे आहे अगदी पद्धतशीरपणे फडणवीस सरकार करत आहे. आज या सरकारला सगळ्या समूहांनी, आरक्षणाच्या लाभार्थी समाजाने, घटकांनी एकत्र येऊन आपल्या हिश्श्याचं आरक्षण आहे ते वाचवण्यासाठी आणि आरक्षण व्यवस्थाच वाचवण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी एकसंघ होणं गरजेचं आहे. मराठा समाज असेल त्याला आरक्षणाची खूप गरज आहे. ते कुठल्या पद्धतीने मिळालं पाहिजे हे सगळ्या आरक्षणाच्या लाभार्थींनी एकत्र येऊन त्याचा विचार विनिमय करून आपल्या आरक्षणाची मागणी पुढे रेटली पाहिजे. मुस्लिम समाजही गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी करतो. 5% आरक्षणाच्या संदर्भातली एक त्यांची भूमिका पुढे आलेली आहे. सच्चर कमिटीच्या आयोगानंतर की मराठा समाजाची अवस्था खूप बिकट आहे अशा पद्धतीचं एक चित्र या देशासमोर आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ह्या मुस्लिम समाजालाही ह्या आरक्षणाच्या व्यवस्थेमध्ये किंवा आरक्षणाच्या लढ्यामध्ये कशा पद्धतीने सामील करून घेता येईल. मराठा, ओबीसी, मुस्लिम, दलित, SC, ST या सगळ्या समूहाने एकत्र येऊन आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी, आपलं आरक्षण मिळवण्यासाठी एकत्रितपणे एखादा लढा पुढच्या काळामध्ये उभा करावा ही एक काळाची गरज ठरलेली आहे आणि नक्कीच तसा प्रयत्न या पुढच्या काळात होईल अशी अपेक्षाही आहे. धन्यवाद.